तर भारताच्या जम्मूमध्ये असणाऱ्या सिंधू नदीच्या उपनद्यांना तुफान पूर आलाय आणि त्यामुळे प्रत्यक्ष सिंधू नदीच्या खोऱ्यातला जनतेला पाऊस आणि उत्तरेतून आलेल्या पाण्याने पाकिस्तानातल्या 6 जिल्ह्यात पूर आलाय आणि त्यामुळे 2 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। बघूया नेमकं काय घडलंय ते। ही दृश्ये आहेत भारत पाकिस्तानच्या सीमेपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या करतारपूरची। चहूबाजूने पाण्याचा विळखा असलेल्या करतारपूरमध्येच शिखांचे सर्वात महत्त्वाचे गुरु नानक यांचं जन्मस्थळ आहे। भारत पाकिस्तानच्या सीमेवरील नरवाल जिल्ह्यातही सध्या पुरानं थैमान घातलंय। भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरचं असं गाव जिथे जाण्यासाठी भारतीय शिखांना व्हिसा काढावा लागत नाही, पण सध्या हा करतारपूर कॉरिडॉर पाण्यात गेलाय। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या 2 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आणि त्यासाठी लष्कराची मदत घेण्यात आली। इधर हमने सुबह 6 बजे से ऑपरेशन स्टार्ट किया है और पानी का बहाव बहुत ज़्यादा था। इधर से तकरीबन 5 से 6 गांव हैं जिनसे हमने सैकड़ों की तादाद में लोग निकाले हैं और अभी मजीद ऑपरेशन जारी है और मजीद लोग निकाल रहे हैं। पाकिस्तानच्या पंजाबमध्ये गेल्या आठवड्याभरापासून तुफान पाऊस सुरूच आहे। शिवाय भारतात उगम पावणाऱ्या सतलज, तावी, चिनाब या तिन्ही नद्यांना पूर आलाय। त्यामुळे सिंधू नदीच्या या उपनद्यांमधून येणाऱ्या पाण्याने पाकिस्तानची पुरती वाट लागली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू जलकराराला भारताने स्थगिती दिली, त्यामुळे खरं तर सिंधू नदीच्या उपनद्यांमध्ये पाण्याची स्थिती काय आहे हे सांगण्याची प्रक्रिया भारताने करणं अपेक्षित नाही। तरीही भारत सरकारने सिंधूच्या उपनद्यांमध्ये पाणी पातळी वाढत असल्याचा इशारा पाकिस्तानला अगदी वेळेत दिला। त्यामुळेच लष्कराला पाचारण करून 2 लाख लोकांचे प्राण वाचवणं शक्य झालं। पहली दफा ही सर पानी आया है ना इधर, पहले कभी नहीं आया। तो पानी उतरेगा इंशाल्लाह आएंगे फिर अपने गांव में। माल डंगर प्याली थे सब कुछ है हमारा, पर वक्ती तौर हमें परेशानी आई है, इंशाल्लाह बेहतर हो जाएगी, अल्लाह खैर करेगा। पाकिस्तानी लष्कराने आता पुराच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या 150 लोकांचा शोध सुरू केलाय। त्यासाठी कुत्र्यांची मदत घेण्यात येते। गेल्या महिन्यात आलेल्या पुरामध्ये 3 खेड्यातले 300 लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे। जूनच्या अखेरीस आलेल्या मॉन्सूनच्या पावसानं पाकिस्तानच्या हद्दीतील नद्यांना अनेकदा मोठा पूर येऊन गेलाय। गेल्या 2 महिन्यात 800 जणांचा मृत्यू झालाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।